बातमीपत्राला आता सुरुवात करूया। देशाची आर्थिक राजधानी, तब्बल 74,000 कोटींचा अर्थसंकल्प आणि कोट्यवधी मुंबईकरांची अपेक्षा, या सर्वांची जबाबदारी आज ज्या नेतृत्वावर आहे त्या म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे। घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक 132 मधून 2 वेळा नगरसेविका म्हणून निवडून येत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर काम करत त्यांनी आपला ठसा उमटवला। भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या संचालक, स्थापत्य समितीच्या उपाध्यक्षा अशा विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्यानंतर आता त्या मुंबई महानगरपालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान आहेत। कोकणातून मुंबईपर्यंत आणि नगरसेविकेपासून महापौर पदापर्यंतचा त्यांचा हा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत। रितुताई सध्या आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। रितुताई, तुमचं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये। नमस्कार सर्वांना। नमस्कार ताई, सगळ्यात आधी खूप अभिनंदन। आणि आज तुम्ही देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेले आहात। किती मोठी जबाबदारी वाटते, काय चॅलेंजेस आहेत? भारतीय जनता पक्षाकडून माझ्यासारख्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला या ठिकाणी मुंबईचं महापौर म्हणून नामांकन करण्यात आलं आणि त्यानंतर मी 11 तारखेला पदग्रहण केलं। ही माझ्यासाठी खूप गौरवशाली अशी बाब आहे। मुंबई महानगरीचं महापौरपद हे माझ्यासाठी मोठं आहेच, पण मी मुंबईची सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे आणि ह्या कामाची सुरुवात मी गेल्या 2 दिवसापासून सुरू केलेली आहे। खरे रितुताई, तुम्ही म्हटलात की 2 दिवसांपासून तुम्ही कामाला सुरुवात तर केलेली आहे। आता यापुढे मुंबईकरांसाठी नेमकी काय प्रायोरिटी असेल? मुंबईकरांच्या बऱ्याच विविध अशा काही विषय असतात ज्याच्यामध्ये सिविक प्रॉब्लेम खूप असतात। मुंबई महानगरपालिका ही मूळ जन्माला आल्यापासून ते एखादी व्यक्ती जेव्हा एक्सपायर होते, निधन पावते, त्या सगळ्याच विषय मुंबई महानगरपालिकेशी निगडीत असतात। मग अशा वेळी मुंबईकरांना लागणाऱ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, मग रस्ते, लाईट, पाणी, स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची व्यवस्था कशी असेल, रस्ते कसे असणार, रस्त्यावरती बिफोर मान्सून नालेसफाई झाली आहे का, या विविध सगळ्या ज्या मुंबईकरांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही आता सर्व नगरसेवक या ठिकाणी सज्ज आहोत आणि आम्ही त्या कामाला सुरुवातही केलेली आहे। बरं रितुताई, तुमच्या कामाला खरं तर सुरुवात झाली आहे असं तुम्ही म्हटलात। घाटकोपर जरी तुमची कर्मभूमी असली तरी कोकण ही तुमची जन्मभूमी आहे। कोकणापासून मुंबईपर्यंत आणि मुंबईच्या महापौर होण्याचा तुमचा हा प्रवास नेमका कसा होता तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। माझं गाव कोकणातलं आहे। मी माहेरची पेंडूर खरारेवाडी पेंडूर गावातली आणि आफ्टर मॅरेज लग्नानंतर मी राजापूर या ठिकाणी माझं गाव आहे। माझा जो प्रवास आहे तो म्हणजे कोकणातली मी कोकण कन्या आहेच। कोकणातल्या माझ्या कोकणामध्ये माझं खूप मोठं घर आहे। आम्ही गणपतीला जातो, आम्ही पूर्ण कुटुंब जातो त्या ठिकाणी। पण मी राहायला होते ती सुभाषनगर चेंबूरमध्ये। माझा जन्म मुंबईतला आहे आणि माझं पूर्ण बालपण हे सुभाषनगर चेंबूरमध्ये झालेलं आहे। मी पालिकेच्या शाळेमध्ये शिकली आहे, बीएमसी स्कूलमध्ये, आणि तिथून मग मी आचार्य कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन त्या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण केलं। आणि ते करत असतानाच 15वीला असतानाच माझं लग्न झालं आणि मग मला मुलं झालीत। 2 मुलांनंतर काही काळ गेला, पण जिद्द ही माझ्या आईकडे असतानाच माझ्याकडे होती। सातत्याने मी काम करत राहायची। ही जी संघटन भाषा ही आफ्टर इलेक्शन किंवा पक्षामध्ये आल्यावरती मला कळली, पण ही जी पद्धत आहे ना की सगळ्या मैत्रिणींना घेऊन बसणं, सगळं हे पहिल्यापासूनच माझं होतं। कारण माझा खूप टॉकेटिव्ह स्वभाव आहे, मला बोलायला खूप आवडतं। त्यामुळे सतत मैत्रिणी, माझे कॉलेजचे सगळे मित्रपरिवार, आम्ही सतत काम करत राहायचो। सतत आम्ही एक ग्रुप करून बसायचो आणि अर्थातच त्या ग्रुपमध्ये परत माझंच सगळ्यात जास्त बोलणं असायचं की हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे। कॉलेजचे पण काही इलेक्शन्स असायचे, त्याच्यामध्ये पण फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी त्या ठिकाणी सहभाग करायची। म्हणजे ही जी माझी मूळ माझ्या अंगी तो गुणच होता पहिल्यापासून। आणि मला फार या ठिकाणी आनंद वाटतो की आज माझ्या लग्नाची अॅनिव्हर्सरी पण आहे आणि माझे मिस्टर माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी मला खूप सपोर्ट दिला। येस, माझ्या मिस्टरांनी मला खूप सपोर्ट दिला, ते नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिले। माझी मुलगी आणि मुलगा झाल्यानंतर एक 5-6 वर्षाचा जेव्हा कालावधी गेला,
पहिलं इलेक्शन मी 2007ला लढवलं, त्यावेळी माझा मुलगा 7 वर्षाचा होता आणि त्यासाठी मी आभार मानते ती माझ्या मिस्टरांचं, माझ्या सासूबाईंचं. त्यांनी, माझ्या सासूबाई या शिक्षिका होत्या एफएक्स स्कूलमध्ये, त्या पण प्रगल्भ होत्या बुद्धीने. त्यांना असं कधीच नव्हतं की सून आली तर ती चूल मूल घेऊन घरात बसेल, अशा पद्धतीच्या माझ्या सासूबाई नव्हत्या. त्यांनी मला त्यावेळी सांगितलं की ऋतू, तुला घर सांभाळून, त्यांची उलट मला कायम शिकवण होती की पहिल्यांदा झालं की तुझं सगळं स्वयंपाकघर वगैरे आवर, मुलांचं सगळं कर आणि स्वतःसाठी वेळ काढ, स्वतः तू काहीतरी कर. हे माझ्या सासूबाईंचं कायम माझ्या पाठीशी म्हणणं असायचं आणि माझे मिस्टर मला खूप सपोर्ट करायचे. तर त्यामुळे घरचा मला खूप आधार मिळाला या सगळ्या गोष्टी करताना. मुलांना सासूबाई सांभाळायच्या आणि त्या बोलायच्या, जा तुला. मी बचत गटापासून सुरुवात केली. मी या माझ्या माध्यमातून माझ्या महिलांना मी सांगू इच्छिते की मी माझी सुरुवात बचत गटापासून केली. 11 महिलांना किरोळ गावात मी होती राहायला. 11 महिलांना घेऊन पुन्हा त्या माझ्या घरातच बसायची मी, मीटिंग्स वगैरे करणं. तर अशी ही सामाजिक प्लॅटफॉर्मची सुरुवात झाली आणि हे करता करता मग मी राजकारणात आले. बरं, पण ताई यालाच जोडून एक प्रश्न, राजकारणात यावं हे तुमचं आधीपासून ठरलं होतं? नेमकी सुरुवात कशी होती ही? मी जवळपास 22 वर्ष काम करते आणि सुरुवात तर मी तुम्हाला सांगितली, मी बचत गटापासून सुरुवात केली. मग त्या पद्धतीने जेव्हा जिथे मी लग्नानंतर किरोळ विलेजमध्ये गेली, विद्याविहार वेस्टला, तो गावठाण एरिया आहे आणि गावठाण एरियामध्ये मग मी मुलांना माझ्या शाळेत पोचवायची. एफएक्स स्कूलमध्ये माझी 2 मुलं असताना जाता जाता सगळ्या महिला गावातल्या मला भेटायच्या की काय राजू तावडेची मिसेस तू, काय आपण करायला पाहिजे एकत्र मिळून. म्हटलं हा करूया ना आपण. असं करता करता महिलांचे विविध प्रश्न माझ्याकडे यायला लागले. मग काही महिला खूप डोमेस्टिक व्हायलन्समध्ये होत्या, त्यांना घरचा खूप त्रास होता, पण त्या बोलत नव्हत्या कुठे. काही घरकाम करणाऱ्या महिला होत्या ज्या माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या की त्यांनाही खूप त्रास होत होता. काही ठिकाणी कामाच्या ठिकाणी त्रास, काही ठिकाणी घरामध्ये पण त्यांना त्रास, अशा विविध विषय. काही जस्ट मॅरिड झालेल्या महिला होत्या, त्यांना 4 महिन्यानंतर घरातून त्यांच्या मिस्टरांकडून किंवा त्यांच्या सासू सासऱ्यांकडनं त्रास, असे वेगळे वेगळे विषय माझ्याकडे यायला लागले आणि मी ते सोडवत होते त्यावेळी सामाजिक क्षेत्रात असताना. पण नंतर मला असं वाटायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एक राजकीय प्लॅटफॉर्म पण हवा आणि मग त्या अनुषंगाने मला 2007ला आणायचे. मी जिथे राहते विद्याविहार वेस्टला किरोळ विलेज, तो वॉर्ड महिला झाला आणि माझ्याकडे मग त्यावेळी काँग्रेस पक्षाचे जे नेते होते, आदरणीय गुरुदास कामत साहेब, आज ते नाही आहेत या जगामध्ये, पण त्यांनी जिल्हाध्यक्ष वेलुस्वामी यांच्याकडे निरोप पाठवला आणि सांगितलं की ह्या महिलेचं काम खूप आहे, ह्यांचं आम्ही नाव फार ऐकतोय त्या ठिकाणी, तर त्यांना तुम्ही विचारा की त्या आमच्या पक्षातून इलेक्शन लढवतील का. असा प्रस्ताव माझ्याकडे आला आणि मग ते पहिले इलेक्शन 2007ला मी काँग्रेसमधनं लढवलं. ऋतुताई, 3.5 वर्ष कुणाचीच सत्ता नव्हती, महापौर नव्हते, नगरसेवक नव्हते, त्यावेळेला प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करत होतं, त्यामुळे समस्यांचं खरं तर निराकरण होत नव्हतं, अडचणी येत होते बऱ्याच. त्यानंतर आता तुम्ही आलायत, आता यापुढे कशी जुळवणी केली जाणार आहे? एक 3.5-4 वर्षानंतर हे इलेक्शन लागलेलं आहे. मी जेव्हा कालच मीटिंग माझ्या दालनामध्ये घेतली त्यावेळी तर मला प्रकर्षाने जाणवलं की काय अवस्था केली असेल. म्हणजे मला असं म्हणायचं, मी सगळ्यांना त्याच्यात दोष देत नाहीये, प्रशासकीय जे आमचे अधिकारी वर्ग किंवा जे वॉर्डमधले अधिकारी असतील किंवा वरच्या लेवलचे, पण खूप मोठा गोंधळ आहे या ठिकाणी. 4.5 वर्षामध्ये जर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी ऐकत नव्हते तर मग सामान्य माणसांचं काय, हा खूप मोठा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. बऱ्याच गोष्टी झाल्या नाहीयेत, खूप अवॉइड केलं गेलं लोकांना. खूप सगळेजण, आता पाण्याचा कोणाला प्रश्न असेल, आता कालच मला एक फोन येत होता की ताई आमच्याकडे 4 दिवसापासून पाणी नाही, पण आम्ही टँकर मागवतोय, पण तो टँकर आम्हाला वॉटर डिपार्टमेंटमधून सांगितलं की तो 10,000चा असेल. 10,000चा टँकर असायची गरज नाही, जास्तीत जास्त 1,000-1,100 रुपयाला मिळायला पाहिजे जर तुम्ही खाजगी टँकर मागवता, पण एकदम 10,000 त्याची किंमत करणं किंवा अशी विविध गोष्टी. मग त्याच्यामध्ये कोविड पण होता, मग कोविडमध्ये पण तीच अवस्था होती, खिचडी लोकांपर्यंत पोचत नव्हती, अशा बऱ्याच गोष्टी. मग ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं, जर आता कालच्या मीटिंगमध्ये जर मला फक्त 0.1% जर मी एक बाजू मला दिसते प्रशासनाची, तर जर मी एक मीटिंग्स अशा घ्यायला लागली तर मला अजून किती काय काय दिसेल. आता हा मोठा मला प्रश्नचिन्ह तयार झालेला आहे. तर मला असं म्हणायचं आहे की प्रशासनाने म्हणावं तसं
या 4.5 वर्षाच्या काळात लक्ष दिलेलं दिसत नाहीये. रितुताई, मुंबईमध्ये मी आज स्वतःच बघते, अनेक ठिकाणी बांधकामं सुरू आहेत, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा पण मोठा प्रश्न आहे. आता तुम्ही आल्यानंतर यापुढे मुंबईकरांनी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवायला हव्यात? हे आम्ही मान्य करतो की मुंबईमध्ये धुळीचं साम्राज्य आणि प्रदूषण खूप वाढलेलं आहे. त्यावरती आता बरीच आमच्या बैठका सुरू होणार आहेत अधिकाऱ्यांना घेऊन. पण आमच्या वचननाम्यामध्ये पण आम्ही हा विषय घेतलेला आहे. मुंबईकरांच्या स्वप्नातली मुंबई, मुंबईकरांच्या विचारातली मुंबई असा आम्ही जो ड्राईव्ह चालवला होता त्याच्यामध्ये 2 लाख सजेशन्स आलेले आणि ते सगळे सजेशन आम्ही या संकल्पनाम्यामध्ये आणि वचननाम्यामध्ये घेतलेले आहेत. आणि त्याहीपेक्षा या ठिकाणी जे धुळीचं साम्राज्य खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, तर आम्ही एअर कंट्रोल डिस्प्ले या ठिकाणी आम्ही लावायला आता सुरुवात करणार आहे डिजिटल. आणि काही ठिकाणी मुंबईच्या काही इन्फ्रास्ट्रक्चरची कामं चालू आहे, पूल चालू आहेत, रस्ते चालू आहेत, अशा विविध जे होणं पण गरजेचं आहे. पण आम्ही त्या ठिकाणी जे एअर कंट्रोल डिस्प्ले असतो तो आम्ही चेक करून त्या पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन किती करायचं आणि कधी थांबायचं अशा पद्धतीची आम्ही सूचना देणार आहोत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी बिल्डर्सचे टोलेजंग इमारतींची कामं चालू आहेत सगळी, तर त्या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीचे डिस्प्ले लावून जास्तीत जास्त मुंबईच्या रस्त्यावरती किंवा मुंबईत त्या ठिकाणी पाण्याच्या फवारणी करा, जेणेकरून धूळ जी आहे ती जमिनीला चिकटून राहील. अशा पद्धतीची आमची काही उपाययोजना सुरू होणार आहे. आणि ज्या मोकळ्या जागा आहेत, जे रोडच्या मधले डिवायडर आहेत, त्याला जास्तीत जास्त उद्यानं तयार करणं, ग्रीनरी मेंटेन करणं, अशा पद्धतीने धूळ कंट्रोल करण्याचे विविध मार्ग आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. रितुताई, मुंबईकरांच्या मूलभूत गरजा तुम्ही पूर्ण करणार आहात असं म्हणताय. महापौर तुमच्या दारी ही संकल्पना देखील तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न किंवा तशी संकल्पना आहे, नेमकी ही संकल्पना काय आहे, कशा पद्धतीनं यामध्ये काम केलं जाणार आहे? महापौर आपल्या दारी हा माझ्या मनात त्याच दिवशी हा संकल्प माझ्या मनात आला होता की आपण खूप काही असं लोकांना ट्रॅव्हल करून येतात, बिचारे ट्रेनने येणार किंवा माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी हा विचार करते की मीच त्यांच्यापर्यंत जाते. आपले मुंबई महानगरपालिकेचे जितके वॉर्ड आहेत त्या वॉर्डमध्ये मी जाऊन त्या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांना तिथे मी निमंत्रण देणार, त्यांना सांगणार की जेवढे जिंकून आलेले त्या वॉर्डचे नगरसेवक आहेत किंवा सेकंड नंबरवरती पण आलेले जे काही आपले उमेदवार होते त्यांनाही माझ्याकडनं सांगितलं जाणार की तुम्ही या माझ्या ज्या मिटिंगला आहे त्या उपस्थित राहा. त्याचबरोबर पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन त्या ठिकाणी बसलेलं असणार पालिकेचं. मग त्या ठिकाणी असलेले वाहतूक व्यवस्थेचे सगळे अधिकारी असतील, या सगळ्यांना घेऊन आणि तिकडच्या जनतेला घेऊन मी प्रभागामध्ये अशा पद्धतीने महापौर आपल्या दारी हा विषय घेऊन मी लोकांपर्यंत जाणार आहे. रितुताई, मुंबईच्या महापौर म्हणून आता तुम्ही काम करणार आहात किंवा करताय, मुंबईकरांच्या समस्या सोडवणार आहात. मात्र विरोधकांची फळी देखील तितकीच स्ट्रॉंग आहे. 4 महापौर आहेत, माजी महापौर आहेत, त्यांच्या समोर त्यांच्या प्रश्नांना कसे सामोरे जाणार आहात, कसे चॅलेंजेस एक्सेप्ट करणार आहात? एक तर महापौर म्हणून मला असं वाटेल की मुंबई महानगरपालिका संपूर्ण जनता आपल्याकडे बघते. 4.5 वर्षांनी हे इलेक्शन्स लागलेले आहेत. फार अपेक्षेने लोकांनी उतरून मतदान करून तुम्हाला या ठिकाणी पाठवलेलं आहे. तर मला असं वाटतं की जे आपले विरोधात असलेले जे काही पक्ष असतील त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ न घालता अगदी चांगल्यापणे शांतपणे पक्ष मतभेद पूर्ण बाजूला ठेवून या ठिकाणी माझ्याबरोबर त्या ठिकाणी सभागृह चालवावा. आपण सगळ्यांनी युनिटीने हा सभागृह चालवून मुंबईकरांचे जेवढे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना आपण मार्गी लावावं, हे मला तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा निरोप द्यायचा आहे. काय असतं, चांगल्या चांगल्या सूचना त्यांच्याकडे पण असतात, पण गोंधळामुळे काय होतं, कुठलेच विषय बोलले जात नाही. बघा, फार अपेक्षेने 4.5 वर्षांनी झालेले हे इलेक्शन आहे. मुंबईकरांचे डोळे लागलेत. मुंबईकर ऑलरेडी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 4.5 वर्ष किती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं ऐकलं हे सगळ्यांच्या समोर आलेले. जर मी कालच्या मीटिंगमध्ये इतका मोठा अनुभव घेऊ शकते तर मुंबईकरांनी पण भरपूर अनुभव घेतलेले आहे. आज त्यांच्या हक्काचा नगरसेवक, घरातला माणूस आज त्यांनी त्या ठिकाणी पाठवलेले आहे. तर त्या वॉर्डच्या नगरसेवकांनी आपल्या विभागातले कळकळीचे प्रश्न जे लोकांना भेडसावतात आहे ते प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आले पाहिजे आणि ते प्रश्न त्या ठिकाणी उभं राहून विचारले पाहिजे.
बरेच नगरसेवक आत्ता निवडून आलेले आहेत फर्स्ट टर्मचे, त्यांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांना फार क्युरिओसिटी आहे, ते अभ्यास करणार, 2 महिने ते चेक करणार की जे सिनियर नगरसेवक आहेत ते कशा पद्धतीने बोलतात. मग आपण त्यांना काय शिकवणार. आपण सिनियर नगरसेवकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला, अरेरावीपणा केला किंवा खूप उहापोह केला, मग नवीन आलेले नगरसेवक जे तरुण आहेत बऱ्यापैकी ते काय म्हणणार की अरे बापरे, हे असं होतं सभागृहामध्ये. असा मेसेज आपल्या आलेल्या तरुण आणि नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांपर्यंत पण पोहोचला नाही पाहिजे. म्हणून माझी या तुमच्या माध्यमातून त्या सगळ्यांना विनंती आहे की सभागृहामध्ये शांततेने आपण सभागृह चालवूया आणि मुंबईकरांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊन त्यांचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल, त्यांचे विषय कसे मार्गी लागतील त्या पद्धतीने काम करूया. बरं रितुताई, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न. पावसाळ्यामध्ये मुंबई महानगरपालिकेवर सतत टीका होत असते, तीव्र टीका होत असते. आता इतक्या वर्षानंतर, इतकी वर्ष तुम्ही कामकाज तर पाहताय, मात्र आता ही सूत्र तुमच्या हातात असणार आहेत. तर या पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना नेमका काय बदल दिसेल? 2014 पूर्वीची मुंबई आणि 2014 नंतरची मुंबई, आमच्या महाराष्ट्राच्या आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी ज्यावेळी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातामध्ये घेतली त्यावेळी तुम्ही पाहताय आता मुंबईचे सगळे रोड सीसी कॉन्क्रीट करण्याचं त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि ती कामं सुरू पण झालेली आहे. तर ह्या पद्धतीने रस्त्याची कामं आम्ही हातात घेतलेली आहे. रस्त्याच्या कामामध्ये जितके पण रस्ते आहेत त्याच्या खालून जितक्या युटिलिटीज जातात, त्यामुळे सीवर लाईन असू दे, वॉटर लाईन असू दे किंवा कुठले केबल कनेक्शन्स असू दे, तर आपण या ठिकाणी युटिलिटी डक्ट तयार करतोय. म्हणजे कुठलेही रस्ते वरून ट्रेंच न मारता किंवा आपण चर पाडतो किंवा खोदतो, त्यामुळे काय असतं, इतक्या हजारो लाखो रुपये खर्च केल्यानंतर पुन्हा आपण चर मारली किंवा ट्रेंच मारला तर रस्ता खराब दिसतो. मग त्या ठिकाणी आपण युटिलिटी डक्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे. म्हणजे रस्त्याची कामं ही सुरू झालेली आहे. परंतु जी काही रस्ते आता पण आम्ही सगळी त्याच्यावरती मीटिंग घेणार आहे आणि ज्या रस्त्याची कामं अजून सुरुवात केलेली नाहीये पण पावसाळ्यात मात्र त्याचा त्रास होऊ शकतो, या रस्त्यांवरती आम्ही लक्ष देणार. नाले सफाई होणार पूर्ण. आता जो माझा अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले हा विषय तर मी हातात घेतलेलाच आहे, त्याची काल बैठक झालेली आहे. त्याच्या रिव्ह्यू मीटिंग प्रत्येक महिन्याला होणार. आता दुसरा विषय घेते नाले सफाई. आता आम्ही व्हिजिट करायला सुरुवात करणार आणि सगळ्या नाल्यांची आम्ही पाहणी करणार. कशा पद्धतीने नाले सफाई, किती मेट्रिक टन त्या ठिकाणी गाळ काढला जातो, तो गाळ परत तो नाल्यात तर जात नाही ना, तो काढून बाहेर ठेवला जातोय का, तो उचलून परत फेकला कुठे जातोय, या सगळ्यांवरती आता विचार विनिमय होणार, मीटिंग्स होणार आणि व्हिजिट होणार. तर पावसाळ्यापूर्वीची ही पूर्ण तयारी आम्ही सुरुवातच करतोय आम्ही. बरं रितुताई, एवढ्या वर्षांचे मुंबईकरांचे अनेक प्रश्न, मग ते मुंबईतील वाहतूक कोंडी असेल, फेरीवाले असतील, फुटपाथ असेल, हॉस्पिटलची दुरावस्था असेल किंवा अनधिकृत बांधकाम, हा देखील एक मोठा मुद्दा आहे किंवा मोठा प्रश्न मुंबईकरांसमोर आहे. अशा अनेक प्रश्नांवर आता येत्या काळात आपलं काम किंवा तुम्हाला त्यावर उत्तरं द्यावी लागणार आहेत. यासाठी तुमचं कसं नियोजन आहे, हे प्रश्न तुम्ही कशा पद्धतीनं हाताळणार आहात? सगळेच विषय आता सभागृहात येणारच आहेत, नगरसेवकांच्या माध्यमातून येणार आहे. अनधिकृत बांधकाम ज्या ज्या वॉर्डमध्ये असणार त्या त्या वॉर्डच्या बिल्डिंग फॅक्टरीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी नगरसेवक जाब विचारणार आहे. तर एक तुम्ही लक्षात घ्या, 4.5 वर्षापूर्वी जे झालं ते आता पूर्ण साफसफाई करायचं काम आता आम्ही करणार आहोत. ज्या पद्धतीने वॉर्डचे नगरसेवक त्या आमच्या तर सगळ्या नगरसेवकांना पूर्ण ग्राउंडवरती आता काम करायला सुरुवात केलेली आहे. त्या ठिकाणी मग इलिगल हॉकर्स बसत असतील किंवा काही ठिकाणी खूप मोठं धुळीचं, आता माझ्या वॉर्डमध्ये एका मैदानामध्ये एक कंप्लेंट आली की इकडे खेळल्यानंतर खूप प्रमाणात धूळ, खेळू दे मुलांना मैदानं पाहिजे पण धूळ मात्र आमच्या घरात येते. तर त्या ठिकाणी आम्हाला काय करायला पाहिजे, काय ग्रीन कलरचे कपडे लावायला पाहिजे, काय बॅरिकेड्स करावे लागतील का. तर हे सगळे विषय जे आहेत, मग धुळीचा विषय असेल, अनधिकृत बांधकाम ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी ते वॉर्डचे लोक लक्ष देतील. वॉर्डच्या माझ्या नगरसेवकांना जर वॉर्डच्या अधिकाऱ्यांनी नाही ऐकलं तर त्यांना मी सांगणार तुम्ही माझ्याकडे या, मी माझ्या दालनामध्ये अधिकाऱ्यांना एएमसीना घेऊन कन्सर्न अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी व्हिजिट लावून त्यांचे प्रश्न जे ते मार्गी लावणार. बरं रितुताई, तुम्ही धुळीचा मुद्दा इथे उपस्थित केला. आपण पाहतोय दिवसेंदिवस मुंबईतलं प्रदूषण हे वाढतच चाललेलं आहे, कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिल्लीनंतर आता मुंबईचाच नंबर लागू लागलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात प्रदूषणासाठी काय उपाययोजना केल्या जाणार आहेत, काही नियम कठोर आखले जाणार आहेत का मुंबईकरांसाठी?
धुळीवरती नियंत्रण करण्यासाठी आणि काही नियम आखण्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या दालनात बोलवणार आहे. सगळ्या काही नगरसेवकांनाही त्या ठिकाणी गटनेते असणार त्या ठिकाणी बोलवून आणि सगळे म्हणजे माझी महापौर पण असतील त्या विषयावरती सगळ्यांना घेऊन पूर्ण आखणी किंवा काय याच्यावरती नियोजन केलेलं आहे पालिकेने, काय याच्यावरती काही आराखडे तयार केले आहेत की धुळीवरती नियंत्रण करण्यासाठी. बाकी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे डिजिटल बोर्ड आहेत धुळीचे नियंत्रण करणारे ते आम्ही लावायला सांगणार आहोत. बाकी पाण्याचे जे फवारे असतात ज्या ठिकाणी धूळ जमिनीवर बसली पाहिजे अशा पद्धतीने आणि आम्ही जे डिजिटल बोर्ड लावणार ज्या ज्या ठिकाणी मोठमोठे कन्स्ट्रक्शन चालू आहे तर त्या प्रत्येक बिल्डरला आम्ही कंपल्सरी त्या ठिकाणी तो बोर्ड लावायला सांगणार. प्रदूषणचा लेवल वाढला असेल त्यावेळी त्यांनी त्यांचं कन्स्ट्रक्शन थांबवावं अशा पद्धतीचे निर्देश त्या ठिकाणी त्यांना दिले जाणार. तर आणि ह्याच्याही पेक्षा अजून काही विचार किंवा काही असतील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजून आम्हाला मिळणार ते कसं इम्प्लिमेंट पुढे करता येईल ते सर्व विचारात घेता येणार. रितुताई, खरं तर आणखीन एक महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. गेले काही वर्ष मराठी शाळांचा मुद्दा हा फक्त चर्चेला जातोय, पण आता तुमच्या येण्यानं मराठी शाळांची कमी होत चाललेली संख्या किंवा त्यांचं नेटवर्क वाढवण्याचा तुमचा काही प्लॅन आहे का? मी शिक्षण समितीची अध्यक्ष सुद्धा राहिलेली आहे. मराठी शाळांमध्ये विद्यार्थीच नसल्यामुळे बऱ्यापैकी काही मला जे प्रस्ताव आहेत ते मला स्वतःला रद्द करावे लागले. तर ही काळाची गरज आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे, मराठीचा सार्थ अभिमान आहे आणि मराठी ही आहेच. प्रत्येक अभ्यासक्रमाच्या विषयांमध्ये मराठी भाषा प्रत्येक आपल्या शाळेला आपण कंपल्सरी पण केलेली आहे. परंतु काळाची गरज, पालकांची जी मागणी आहे, पालकांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलांना इंग्लिश पण बोलता आलं पाहिजे. मी शिक्षण समिती अध्यक्ष असताना मी MPSC मुंबई पब्लिक स्कूल मी सुरू केली होती. CBSE मराठी बोर्ड, इंग्लिश बोर्ड तोही आपण पालिकेच्या शाळेत सुरू केलाय. आजच्या तारखेला आमच्या पालिकेच्या CBSE बोर्डमध्ये ऍडमिशन्स मिळत नाही एवढ्यापर्यंत लाईन लागते. इतकं सुंदर आपण ह्या ठिकाणी आखणी केलेली आहे. पण ठीक आहे, मराठी मला असं आव्हान करायचंय की पालकांनी सुद्धा असा विचार करू नये की आमच्या मुलांना BMCच्या शाळेत घातलं किंवा काय. तर असं नाहीये. आम्ही या ठिकाणी आमच्या शिक्षकांना सुद्धा इंग्लिश स्पीकिंग किंवा अशा पद्धतीने इंग्लिशच्या माध्यमाचा कोर्स देतोय, प्रशिक्षण देतोय. त्यांनाही त्याच्यामध्ये आम्ही प्रगल्भ करतोय. पण आपले जर विद्यार्थीच आले नाही तर आमची शाळा कशी सुरू होणार. वस्ती विकासमध्ये आम्ही जाऊन वस्तीमध्ये त्या पालकांना आम्ही सांगतोय की तुम्ही तुमच्या मुलांना आमच्या पालिकेच्या शाळेमध्ये घेऊन या. त्या ठिकाणी आपण त्यांना 21 वस्तू देतो, सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी देतो. सगळी जबाबदारी त्या विद्यार्थ्यांची आपण घेतोय. पण मराठी शाळा या ठिकाणी बंद पडायचं हेच कारण आहे की पालकांची इच्छा आहे की आमच्या मुलांना इंग्लिश आलं पाहिजे. ते इंग्लिश जास्तीत जास्त कसं वाढवता येईल अभ्यासक्रमामध्ये त्याचा आम्ही पूर्ण विचार करू. ठीक. रितुताई, तुम्ही बांगलादेशींच्या मुद्द्यावर परवा हात घातला किंवा बोललात. आता यापुढे त्यावर काय ऍक्शन प्लॅन आहे? मात्र त्यावेळी ज्या पद्धतीनं टीका झाली विरोधकांकडून, अशा वेळी थोडंसं दडपण येतं का अशी कामं करताना? नाही, माझा हा स्वभाव आहे तो कायम आव्हानात्मक आहे. मी असे खूप चॅलेंजिंग घेतलेले आहेत आयुष्यामध्ये. ही गोष्ट खरी आहे की या ठिकाणी बघा, मी एक गोष्ट क्लिअर करते, विरोधकांनी मराठीचा पण मुद्दा घेतलेला आहे. मी पुन्हा पुन्हा सांगते, या ठिकाणी आपले जे मूळ मुंबईकर आहेत, जे वर्षाने 2014च्या सर्व्हेनुसार जे ज्यांना पीच लायसन्स ऑफिशियल ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे हॉकर्स आहेत त्यांना हात लावला जाणार नाही, पण त्यांचे सगळे कागदपत्र चेक केले जाणार. आपला लढा कोणासाठी आहे? जे अनधिकृत बांगलादेशी फेरीवाले आलेले आहेत त्यांच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये मराठी हा मुद्दा ते घेऊन त्या विषयाला वेगळं वळण देण्याचं काम जे आहे ते ह्या उबाटाकडनं होत आहे किंवा इतर कुठल्या पक्षाकडनं होत आहे. मग असा तर माझा विचार मनात येतो की ही लोक ह्यांचं वोट बँक वाढवण्यासाठी तर नाही ना हे विषय आणत आहे मराठीचा मुद्दा. याच्यामध्ये मराठीचा विषयच नाहीये. यामध्ये आम्ही एकच मुद्दा घेऊन बसलोय की जे बांगलादेशी इलिगल फेरीवाले या ठिकाणी आलेले आहेत. बरेच हे नारळ विक्रेता ज्या ठिकाणी आपण नारळ पाणी प्यायला जातो ज्यांच्याकडे, ते सगळेच बांगलादेशी बऱ्यापैकी निघालेत. मग त्यांची चेकिंग व्हायला नको का? मग आणि दुसरी गोष्ट, हा केवढा मोठा देशद्रोह आहे. आपल्याला माहित नाही ना ते ह्या आपल्या मुंबईत आणि महाराष्ट्रात कशासाठी आलेत. इतक्या मोठ्या संख्येवरती आल्या, उद्या काही झालं तर ह्या गोष्टीला जबाबदार कोण?
मग आपल्याला अलर्ट राहायला नको का? उलट आम्हाला त्यांनी ह्या गोष्टीत साथ दिली पाहिजे की ऋतुताई चांगलं काम करतात आहे, देवेंद्र फडणवीस साहेब चांगलं काम करतात आहे, डॉक्टर किरीट सोमय्या किती चांगलं काम करतात आहे, त्यांनी आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला प्रोत्साहन द्यायला पाहिजे की हो तुम्ही चांगलं करते, आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर या गोष्टीला उभं राहू. मला तर त्यांच्याकडनं ही अपेक्षा होती. पण मराठीचा मुद्दा ह्याच्यामध्ये घुसवा, मराठी माणसाचं ठीक आहे. मी आता माझ्या डिपार्टमेंटला सांगते की तुम्ही जे विस्थापित आहेत, जे 2014च्या सर्व्हेनुसार त्या ठिकाणी ऑफिशियल पीच लायसन्स घेऊन बसलेले जे फेरीवाले आहेत त्यांना तुम्ही काही त्रास देऊ नका. पण त्याच्या बाजूला जर कुठला दुसरा बसला असेल तर ते चेक होणारच ना. तर अशा पद्धतीची कारवाई करत असताना जर त्यांना त्रास होत असेल तर ह्याची खबरदारी मी माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांना घेऊन देईल. पण त्यांना अजिबात तुमच्या माध्यमातून सांगते, आमची लढाई ही फक्त अनधिकृत बांगलादेशी फेरीवाल्यांसाठीच आहे. ठीक. ऋतुताई, अगदी काही प्रश्न विचारते आता. महापालिकेच्या कामकाजाची वेळ आता आणखी लवकर केली जाणार आहे का? आता कालच आमची गटनेत्यांची मीटिंग झाली. सकाळचा वेळ हा नगरसेवकांचा आपल्या वॉर्डमध्ये व्हिजिटचा पण असतो. बरीच लोक विभागातली त्यांना भेटायला सुद्धा येत असतात. कसं आहे, आम्हाला सर्वसमावेशक असा विचार करून आम्हाला आपला हाऊस आपल्याला घ्यावं लागतं. तर एक साधारण 1चा टायमिंग किंवा 2चा टायमिंग हा माझा हाऊस सुरू करण्याचा असेल. माझी एकच इच्छा आहे की आपण वेळेत सुरू करूया आणि वेळेत तो आपण बंद करू. कारण काही नगरसेवक हे मालाड, बोरिवली, दहिसर इतक्या लांबून येतात. मग तो पीक आवर्स त्यांना मिळणार, मग त्यांना घरी जायला परत 2 तास. असा सगळ्यांचा विचार करून या ठिकाणी आम्ही सगळ्या गटनेत्यांनी, मी, आमचे जे उपमहापौर आहे संजय घाडीजी, आम्ही बसून काल या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय केला. त्याच्यामध्ये आपल्या किशोरीताई पण होत्या. तर एक किंवा 2चा हा टायमिंग आमचा हाऊस ओपन करण्याचा असेल. कोरम हा झाला पाहिजे. कोरम झाला की हाऊस सुरू होतं. नगरसेवकांनी फक्त वेळेचं भान ठेवून वेळेवरती हाऊसमध्ये बसावं आणि वेळेवरती हाऊस संपवावं, ही माझी माफक अपेक्षा आहे. बरं. ऋतुताई, अगदी शेवटचा प्रश्न विचारते. तुमचा राजकीय प्रवास हा सर्वसामान्यांच्या प्रश्नाशी जोडलेला आहे, त्यामुळे यापुढे देखील असेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवले जातील अशी अपेक्षा मी ठेवते. मात्र ऋतू तावडे यांच्या स्वप्नातली मुंबई नेमकी कशी आहे? अगदी शेवटचा प्रश्न थोडक्यात. ऋतू तावडे एक गृहिणी सुद्धा आहे. मी माझं घर जर इतक्या माझ्या सगळ्या धावपळीमध्ये पण माझ्या घरामध्ये माझं बारीक लक्ष असतं की कुठे काय पडलंय का. हाच माझा स्वभाव मुंबईसाठी पण असणार. मुंबईमध्ये मी कुठेही कधीही सरप्राईज व्हिजिट देईन. मी कधी हॉस्पिटलमध्ये दिसेल, कधी शाळांमध्ये असेल, कधी कुठल्या रस्त्यावरती, कधी कुठल्या गल्लीत तुम्हाला दिसेल. मी सर्वसामान्यांमध्ये मिसळून जाणारी अशी मी मुंबईची सेवक आहे. त्यांच्याशी संवाद करणार, त्यांच्याशी बोलणार, तुम्हाला काय हवंय. फक्त माझी एकच इच्छा आहे की ऍडमिनिस्ट्रेशनने, लोकप्रतिनिधी आणि जे आमचे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, प्रशासन आहे, ह्यांचं जर व्यवस्थित ताळमेल आणि एकमत झालं तर आमची जी मागणी असते की लोकांना रस्ते क्लिअर करून द्या, फुटपाथ स्वच्छ द्या, दत्तक वस्तीचं काम चालू असतं, साफसफाई झाली पाहिजे, या सगळ्या गोष्टींकडे माझं संपूर्ण लक्ष असणार. फक्त कोणाची कंप्लेंट आली की मी त्या ठिकाणी जाणार किंवा माझे तिकडे फोन जाणार अधिकाऱ्यांना. त्यामुळे मुंबई ही स्वच्छ, सुंदर आणि निरोगी आणि एक चांगलं स्वच्छ हवामान या ठिकाणी असलं पाहिजे. श्वास घेता आला पाहिजे चांगला स्वच्छ, ही माझी या ठिकाणी अपेक्षा आहे. बरं. खरं तर ही स्वप्नांची मुंबई ऋतू तावडे यांच्या नेतृत्वाखाली लवकरच साकारली जावी अशी मी अपेक्षा ठेवते, आशा ठेवते. ऋतुताई, खूप खूप धन्यवाद आणि खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी धन्यवाद.